नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर मित्रांनो, आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा असणार आहे आपला ढोलक ट्युटोरियलचा 1 ते 4 भाग आपण टाकलेले, जे पहिले आपल्या चॅनलवर टाकलेले. ज्यांनी ज्यांनी नाही बघितले त्यांनी जाऊन बघा. ते 1 ते 4 भागांचा रिव्हिजन व्हिडिओ, म्हणजे ह्या भागामध्ये आपण 1 ते 4 भागांची रिव्हिजन करणार आहे की त्या भागामध्ये आपण काय काय टाकलं होतं. तर खूप छान तुम्ही त्या भागांना प्रतिसाद दिला, खूप छान रिस्पॉन्स दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी कोणी ते भाग बघितले नसतील ते जाऊन बघा. मी इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक देईन आणि आय बटन मध्ये पण लिंक टाकेन. ओके, तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप नका करू आणि व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट पण करा. ओके, आणि ज्यांना कोणाला आपला ऑनलाईन ढोलकचा क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला सगळी प्रक्रिया सांगेन की कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन ढोलकचा क्लास जॉईन करू शकता. ओके, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये ढोलकची थोडीशी माहिती दिली होती. खूप छान आपले भाग झालेले आहेत. 1 ते 4 भाग मी आतापर्यंत अपलोड केलेले आहेत. एकदम सुंदर असे 4 भाग अपलोड केलेले आहेत. तर ते चारीच्या चारी भाग तुम्ही जाऊन बघा. मी पहिल्या भागामध्ये तुम्हाला ढोलकची थोडी माहिती दिली होती आणि आपण हे शिकलेलो पहिल्या भागामध्ये. ओके, ह्याला आपण चकचा साऊंड म्हणूया. हा एक रिव्हिजन व्हिडिओ आहे. जे आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले आहेत किंवा ज्यांना पहिले 4 भाग बघायचे नसेल तर ते लोक हे व्हिडिओ पण बघू शकतात, हा व्हिडिओ पण बघू शकतात. पण असं करू नका, पहिले 4 भाग मध्ये मी डिटेल मध्ये सगळं सांगितलेलं आहे की कसं काय वाजवायचं, कसं वाजवायचं. ओके, तर पहिल्या भागात आपण शिकलेलो हा साऊंड. ओके, ह्या साऊंडला आपण नाव दिलेलं चक किंवा ढोलकची आपण म्हणू शकतो छल्ला साऊंड. ओके, तर हा चकचा साऊंड, ह्याची मी तुम्हाला प्रॅक्टिस दिलेली. 1 1 1 1 1, परत एकदा 1. आता ह्याचं पूर्ण डिटेल मध्ये मी नाही समजावून सांगणार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की पहिला भाग तुम्ही जाऊन बघा, पहिले सगळे भाग, तरच तुम्हाला हे समजेल मी काय सांगतोय ते. ओके, तर हे मी तुम्हाला पहिल्या भागात दिलेलं 1 1 1 हे आपल्या करंगळीच्या बोटामध्ये घालायचं आणि ही रिंग घालायची आणि एक ढोलकच्या कॉर्नरला हा साऊंड आपण काढू शकतो. ओके, समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं 1 आणि 2, दुसऱ्या भागामध्ये आपण सांगितलेलं 1 आणि 2. 1 म्हणजे ह्या भागाचा पुढचा भाग, 1 आणि 2, 1 आणि 2 ह्याची प्रॅक्टिस मी तुम्हाला दिलेली. 1 2, चक आणि ता, चक आणि ता किंवा ना, चक आणि ना, ह्याची प्रॅक्टिस आपण दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला दिलेली. हा पण खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा लेसन आहे, खूप महत्वाचा धडा आहे. चक आणि धा. ओके, चक आणि ता, सॉरी माफ करा, चक आणि ता, चक आणि ता, चकता, 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 चकता. याची प्रॅक्टिस कशी करायची ते मी तुम्हाला दुसऱ्या भागात सांगितलेलं, माफ करा. तिसऱ्या भागात आपण बघितलेलं ह्याचा टेम्पो कसा वाढवायचा, म्हणजे चिकता चिकता 1 2 1, हळूहळू चालू करून हा टेम्पो 1 2 1 2 1 2 1 2, हा टेम्पो हळूहळू चालू करून 1. आता आपण टेम्पो वाढवत जाणार आहे. 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2, अशा प्रकारे हळूहळू टेम्पो वाढवत जाऊन मग पुढे तो टेम्पो या टेम्पोला जाणार. पण सुरुवातीचा 1 आठवडा 2 आठवडा तुम्हाला 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 ह्याच टेम्पोला तुम्हाला रियाज करायचा आहे. ओके, आणि हे झालं आपल्या तिसऱ्या भागाचं. चौथ्या भागात मी तुम्हाला ढोलकचे काही चाटीचे बेसिक बोल दिले होते. जसं की ता सांगितलेला मी तुम्हाला अंगठ्याच्या बाजूच्या बोटांनी, तोच आपला ना होता. त्याच्यानंतर 3 सांगितलेला, हा 3 बोटांचा 3 आणि हा एक 3 सांगितलेला. ओके, त्याच्यानंतर ढोलकची एक अशी चॉप सांगितली होती मी तुम्हाला. तर हे सगळं मी पहिल्या 4 व्हिडिओज मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ही व्हिडिओ म्हणजे
या 4 भागांची एक छोटीशी रिव्हिजन, म्हणजे छोटीशी आपण त्याला उजळणी व्हिडिओ म्हणू शकतो, उजळणी व्हिडिओ होती. तर जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचा कंटेंट आवडत असेल, आपले व्हिडिओज आवडत असतील, तर आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. व्हिडिओजना लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओज पोहोचवा. खाली कमेंट करा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटलेत. ओके. आणि जर तुम्हाला आपल्या ऑनलाईन ढोलकचे क्लास जॉईन करायचे असतील तर मला माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबरवर मला माझ्या कॉन्टॅक्ट करू शकता. मला व्हॉट्सअप मेसेज करा, डायरेक्ट कॉल करू नका. व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन. तर एक थोडस तुम्हाला जायच्या आधी काहीतरी वाजवून दाखवतो. सुरुवातीलाच मी वाजवून दाखवतो, पण आपण नाही वाजवून दाखवला मी, त्याच्यामुळे मी एक थोडस काहीतरी एक छोटासा पॅटर्न तुमच्यासाठी एक वाजवून दाखवतो. माफ करा, थोडीशी सर्दी झाली आहे. ओके. केरव्यामध्ये मी एक थोडस व्हेरिएशन तुम्हाला वाजवून दाखवतो. एकदम फिल्मी ठेक्यामध्ये केरवा कसा वाजतो. ओके. आता हा पॅटर्न तुम्ही खूप साऱ्या गाण्यांमध्ये ऐकला असणार. मला खाली कमेंट करा की हा पॅटर्न कुठल्या कुठल्या गाण्यांमध्ये वाजलाय, हिंदी, मराठी किंवा दुसऱ्या कुठल्या भजन ठेक्यांमध्ये हा पॅटर्न वाजलाय, ते मला तुम्ही खाली कमेंट करा. ओके. तर बघितलं तुम्ही, एक 90% म्हणजे सगळ्या पॅटर्नला पूर्णपणे हा छल्ला लागलाय. त्याच्यामुळे मी जे पहिले लेसन टाकलेत, पहिला जो छल्ल्याचा एकदम लेसन टाकलाय, भाग 1 टाकलाय, तो भाग 1 जाऊन पूर्ण बघा, भाग 2 पण बघा, भाग 3 पण बघा आणि भाग 4 पण बघा. कारण तुम्हाला कुठलीही गोष्ट जर शिकायची असेल तर त्या गोष्टीचं बेसिक म्हणजे त्या गोष्टीचं मूळ शिकायचं खूप खूप महत्वाचं आहे. ते मूळ तुमचं जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या